दिसते सेम दिसले पाहिजे हो सेम दिसन इथून एक रोड आहे असं वर घेऊ नका ना खाली वर नाही नाही वरून घे ना डोक्यावर घ्या नाही हलू शकत नाही अहो कॅमेरा खाली साहेब सीएम फडणवीस हे माढ्यातील दारफळ गावात दाखल झालेले आहेत। अभिजित पाटील हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित आहेत। शिवाय जयकुमार गोरे हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित आहेत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जात मुख्यमंत्री आता पुन्हा एकदा या ठिकाणी संपूर्ण आढावा घेत आहेत। अगदी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री निमगाव या ठिकाणी देखील गेले होते आणि त्या ठिकाणी पूर परिस्थिती जी निर्माण झाली होती त्या संदर्भात शेतकऱ्यांकडून सगळी माहिती जाणून घेतली। शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आणि घाबरून न जाण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। शिवाय सर्वोत्तरी मदत आम्ही करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांची व्यथा मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतलेली आहे। संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी यावेळेस ड्रोनचा देखील वापर करण्यात आला होता। ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीची माहिती ही मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माढ्याच्या दारफळ गावात दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांचा हा ताफा आता काहीच वेळात पुढे देखील रवाना होणार आहे आणि पुढे जी गावं आहेत त्या ठिकाणी जाऊन देखील मुख्यमंत्री आता संपूर्ण पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत। सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुराची भीषण परिस्थिती पाहता या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, घरांचं देखील नुकसान झालेलं आहे आणि त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री आता माढ्यातील दारफळ गावात जाऊन संपूर्ण पूरस्थितीचा आढावा घेत आहेत आणि त्यांच्यासोबत जयकुमार गोरे, अभिजित पाटील हे देखील उपस्थित आहेत आणि सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाते। माढ्यातील मोहोळ असेल, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावं हे पाण्याखाली गेली होती, त्यामुळे संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालं होतं आणि त्याच अनुषंगाने आता मुख्यमंत्र्यांकडून हा सगळा आढावा घेतला जातोय। मुख्यमंत्री फडणवीस निमगाव आणि दारफळ या गावात जाऊन त्यांनी पाहणी केलेली आहे। अगदी काही वेळापूर्वीच निमगावात देखील जाऊन मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि आता माढ्यातील दारफळ गावात मुख्यमंत्र्यांचा हा ताफा दाखल झालेला आहे। शेती मात्र सगळी पाण्याने माती वगैरे वाहून जाईल, त्याचा तो खर्च वाहून गेले। जवळजवळ 20-25 हजार एकर जमीन वाहून गेली। आता ते जर हे भरायचं म्हणलं आपल्याला तर 2 ते 2.5 लाख रुपये खर्च नाही। ते आपण त्याच्याकरता आता कालच आपण सांगितलं की जे आपले नॉर्म्स आहेत त्याचे ते रिवाइज करायला सांगितले। ओके सर, कारण जुने नॉर्म्स आहेत ते परवडत नाही, त्यामुळे नवीन नॉर्म्स करायला सांगितले आहेत, जेणेकरून तो भराव करण्याकरता आपल्याला जास्तीची मदत त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न। तर काही निकष आहेत ते आपण बदलू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। शेती माती या ठिकाणी वाहून गेलेली आहे, हजारो एकर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्याच अनुषंगाने आता शेतकरी हतबल झालेला असतानाच राज्य सरकारकडून देखील मदतीची यावेळेस माहिती देण्यात येते। मुख्यमंत्री फडणवीस माढ्यातील दारफळ गावात पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण माहिती घेऊन आता मुख्यमंत्री आपण पाहतोय शेतकऱ्यांची व्यथाही जाणून घेत आहेत। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून इथं ट्रक भरून मदतही सध्या रवाना झाल्याची माहिती आपल्याला मिळते। ही 2 दृश्य आपण पाहतोय। निवेदन आम्हाला द्यायचं आहे, तुमच्यापर्यंत आमच्या मागण्या पोहोचल्याच पाहिजे। आम्हाला बोलू द्या, बोलू द्या मला ग्रामपंचायती सुविधा आम्ही बांगलादेश निर्वाचित आहे काय काम असा विषय सुविधा आम्ही अर्ज आणि काल परवा आपल्या भाजप कमिटीमध्ये
विधी करायला काय सांगत होती का? विधी करायची तर जागा नव्हती अक्षरशः आम्ही ओलीत विधी केले आमचं बोलतो साहेब आम्हाला टार्गेट केलं होतं. आता आमच्या आखी वस्ती पाण्यात आहे. आणि आमची पूर्ण जमीन शेती काम केलं तर आमचा उदरनिर्वाह होता. अशा कुटुंबाची लोकं आहेत. आम्ही करायचं काय? शेतीचं जवळजवळ 20-25 हजार एकर जमीन वाहून गेली. आता ते जर हे भरायचं म्हणलं आपल्याला तर 2 ते 2.5 लाख रुपये एकरी खर्च नाही ते आपण त्याच्याकरता आता कालच आपण सांगितलं की जे आपले नॉर्म्स आहेत त्याचे ते रिवाइज करायला सांगितले. ओके ते एकदा चेक करून घेऊ कारण त्याचे रिस्क व्हायला नको काही कुणाला येऊ नये म्हणून त्यांना रिस्क होऊ नये म्हणून एकदा चेक करून चालू करून थोड्या